लतीफ म्हणायचा, मस्त आहे रे तुझी आई. याच बोलण्याने सचिनच्या हातून त्याचा जीव जाई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना ही आपल्याला फार मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यामधील कुपवाड येथे घडलेली आहे. तर पोटापाण्यासाठी लोक परप्रांतात जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्यांच्यामध्ये आपोआपच आपलेपणाची भावना निर्माण होते. ते एकमेकांच्या मदतीला तत्पर राहतात. पण काही जणांची बुद्धी ही भ्रष्ट झालेली असते. त्यांना आपण पोटापाण्यासाठी परक्या गावात आलो आहोत याचे भान राहत नाही. त्यामुळे वाईट बोलून, अपमान करून, खुन्नस देऊन वैरी वाढत राहतात आणि परक्या ठिकाणी त्यामुळे त्या एखाद्याचा बळी जातो. सांगली जिल्ह्यात कामासाठी कोल्हापूरचा एक तरुण गेला होता. तो तिथेच राहत होता. दरम्यान त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका कामगाराची आई त्याच्या नजरेस पडली. तेव्हापासून तो तिच्याबद्दल अपशब्द बोलू लागला. आपल्या आईबद्दल त्याचे वाईट बोलणे सहन न झाल्याने त्या कामगाराने त्याचा जीव घेतला आणि या एका अपशब्द वापरल्यामुळे त्याचा जीव गेला. तर त्याला मारणारे तिघे ही गजाआड गेले. तर सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील हमालवाडी रोडवरती मुजरावर पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या भागात अनिकेत संभाजी ढेकळे याचे ताराई इंडस्ट्रीज नावाचे फॅब्रिकेशन दुकान आहे. या दुकानात लतीफ मुबारक सदलगे हा 6 महिन्यापासून कामास होता. लतीफ हा मूळचा कोल्हापूर येथील मंगळवार पेठ नंगीवाली चौकात राहणार आहे. त्याच्याबरोबर किरण कुमार श्रीहात हा राहणारा दाय छापरा, तालुका रघुनाथनगर, जिल्हा सिवान, राज्य बिहार. बिहारमधला हा व्यक्ती मंगेश सदानंद राजवर राहणार नैनापा जंक्शन, तालुका शिलेनपूर आणि राज्य उत्तर प्रदेश आणि UPमध्ये माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये येऊन राहतात. चंद्रकांत महादेव लाळगे राहणार खानबाग, लाळगे गल्ली, सांगली. आणि हे सर्वजण गणपती मंदिरामागे शिवनेगरी कुपवाड हे देखील येथे कामास होते. यातील लतीफ सदलगे आणि किरण कुमार राय आणि मंगेश राजवर हे बाहेरगावचे असल्याने त्यांची राहण्या खाण्याची सोय फॅब्रिकेशन दुकानातच केली आहे. त्याच ठिकाणी ते स्वतःच्या हाताने जेवण बनवून खात आणि तिथेच राहत होते. मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024चा दिवस उजडला आणि त्या दिवशी ताराई इंडस्ट्रीज फॅब्रिकेशनच्या दुकानास सुट्टी असल्यामुळे स्थानिक कामगार आले नव्हते. दिवसभर लतीफ सदलगे, किरण कुमार राय आणि मंगेश राजवर हे तिघे दुकानात होते. तर दुकान मालक अनिकेत ढेकळे हे फॅब्रिकेशनचे सामान आणण्यासाठी, काम पाहण्यासाठी आटपाटी येथे गेले होते. रात्री 9:45 ते घरी आले. तेव्हा त्यांच्याच दुकानात काम करणारा त्यांचा चुलत भाऊ सचिन ढेकळे हा त्यांना भेटला. त्याने सांगितले की आपल्या दुकानात काम करणाऱ्या लतीफ सदलगे याचा सावळी रोडला अपघात झाला आहे. तो दारू पिऊन गाडी चालवत होता अशीही त्याने माहिती दिली आहे. मला हे समजल्यावर मी त्याला जखमी अवस्थेत फॅब्रिकेशन दुकानात आणून सोडले आहे. आपल्या दुकानातील कामगार अपघात जखमी झाल्याने आटल्यानंतर त्याला पाहण्यासाठी जाण्याचे अनिकेत ढेकळे यांनी निश्चय केला. नुकतेच गावावरून आलेल्या पहिल्यांदाच ते घरी गेले आणि फ्रेश होऊन आपल्या दुकानात जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांनी त्याच्या गल्लीतील सुफियान अफसर शेख यास सोबत घेतले. दुकानात लतीफ सदलगे जखमी अवस्थेत पडला होता. त्याला हलवून पाहिले असता तो शुद्धीवर नसल्याचे समजून आले. त्याच्या नाकातून व डोक्यातून रक्त येत होते. म्हणून अनिकेत ढेकळे यांनी आपला मित्र सूरज गवंड याला फोन केला. त्याला त्याची रिक्षा घेऊन दुकानात येण्यास सांगितले. तो रिक्षा घेऊन येतच होता. त्या रिक्षात लतीफ सदलगे यास बसून सफियान शेख याच्याबरोबर अनिकेत ढेकळे यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल गाठले. त्यावेळी रात्रीचे 10:30 वाजले होते. लतीफ यास उपचारासाठी दाखल करताच अनिकेत ढेकळे यांनी लतीफच्या कोल्हापूरच्या घरी फोन केला आणि अपघाताबद्दल सांगितले. लतीफच्या अपघाताची बातमी समजताच सदलगे कुटुंबीय रात्री 12 वाजता सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल झाले. लतीफवर उपचार सुरू झाले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पहाटे 4:30 वाजता त्याचे निधन झाले. ही अपघाताची घटना असल्याने 174 प्रमाणे त्याची नोंद झाली. या घटनेचा प्राथमिक तपास हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी करण्याचा आदेश दिला. त्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुकानाला सुट्टी असल्याने रात्री लतीफ सदलगे, किरण कुमार राय आणि सचिन ढेकळे हे त्यांच्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकल नंबर MH10 हे यावरून दारू पिण्यासाठी कोल्हापूर येथून विमानतळ परिसरात गेले होते. तेथील सुवर्णा हॉटेल येथे रात्री 8 वाजता गेले होते. त्यावेळी त्यांनी बुधगाव, तालुका मिरज येथील सचिनचा मित्र स्वप्नील संजय आवळे
यासोबत घेतले होते. घटनेआधी लतीफ हा किरण कुमार राय याला नेहमी म्हणत असे की सचिनची आई एखाद्या मॉडेलसारखी सुंदर आहे. ही बाब किरण कुमारने सचिनला सांगितली होती. साहजिकच सचिन याला लतीफचा राग आला होता. आपल्या आईविषयी अपशब्द बोलल्याने सचिनला आवडले नव्हते. कौलापूर विमानतळाजवळील सुवर्ण हॉटेलमध्ये आणि तिथे असणाऱ्या देशी दारूच्या दुकानात या चौघांनी दारू पिली आणि ते सर्वजण सुवर्ण हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या विमानतळाच्या मैदानात जाऊन बोलत होते. रात्रीचे 8:30 वाजले होते. सगळ्यांना दारू चढली होती. या दारूच्या नशेतच लतीफ हा सचिनकडे बघत म्हणाला, तुझी आई सुंदर मॉडेलसारखी दिसते. याआधी तो किरण कुमारजवळ आपल्या आईबद्दल बोलला होता. आताही तो आपल्यासमोर बोलत आहे. हे पाहून सचिनला राग आला. तो किरण कुमार आणि स्वप्नील यांना म्हणाला, या सल्लगीला लय मस्ती आली. माझ्या आईला असं म्हणतो, त्याला मारा. आधी दारू चढलेल्या या तिघांना लतीफच्या या बोलण्याचा राग आला आणि त्यांनी लतीफचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी लतीफ हा एकटाच पडला होता. त्याला त्याच्या तावडीतून सुटता आले नव्हते. त्याचा फायदा घेत त्यांनी लतीफचा लाथाबुक्क्यांनी तुडवले. एवढ्यावर सचिनचे समाधान झाले नाही. त्याने तेथे पडलेला दगड उचलला आणि लतीफच्या डोक्यात मारला. तसा लतीफ रक्तबंबाळ झाला आणि खाली पडला. त्यानंतर हे तिघेही भानावर आले. त्यांनी जखमी लतीफ याच मोटरसायकलवरती बसवले आणि कुपवाड येथील फॅब्रिकेशन दुकानात आणून सोडले. पण दुकान मालक अनिकेत ढेकळे यांनी लतीफचा अपघात झाला आहे असे खोटे सांगून खून लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यानंतर फॅब्रिकेशन दुकानातून किरण कुमार, श्रीमहात राय राहणार दायछापरा आणि हा बिहारमधला तरुण याला ताब्यात घेतले. तसेच स्वप्नील संजय आवळे हा राहणार कुपवाड येथील होता, यासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे या अपघाताची अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. याआधी सचिन संजय ढेकळे वय शिवरीनगर वय 28 यास ताब्यात घेतले. सदर 3 संशयविरुद्ध लतीफ मुबारक मुजरावर यालाही ताब्यात घेतले आणि याप्रमाणे ते 2024नुसार भादवी कलम 302, 323 आणि 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना सांगली न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आता पुढील तपास करत आहेत. तर बघा मित्रांनो, ही घटना अतिशय लाजिरवाणी घडलेली आहे. लतीफ सचिनला नेहमी म्हणायचा, मस्त आहे रे तुझी आई, आणि असं बोलल्याने सचिनच्या मात्र डोक्यामध्ये तो घुसला. डोक्याची आग त्याची तळमस्तापर्यंत गेली आणि याच्यामधनं त्यांनी लतीफचा खून केला. त्याने स्वतः न केलं करता आणखी 2 मित्रांचा सहारा घेऊन तिघांनी त्याचा खून केला आणि आता तिघेही एका कोठडीआड गेलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. आणि आपल्या चॅनलला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या बघण्यासाठी, नॉलेजेबल करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.